काय चाललं मित्रांनो, तर आज इल्ले मी तारकर्ले बीचवर इले तर भारी वाटला. तवसर इलो भाव म्हणतात चल कायाकिंग करू, काय टाइमपास करतं. म्हटलं कायाकिंग काय असतं बघलंय ते ये म्हणजे रंगीबेरंगी होडिये दिसाक लागले. या असता काय कायाकिंग होय म्हणता याच असतात. चल तुका आतमध्ये प्रॅक्टिकल करून दाखवते. मग मी याच्या अंगडा नदीत घुसलंय. तवसर त्यांचं गायडर इलो कुणाल म्हणतात चला पटापट बसलो. तर बघतो तो का अकडे मस्त नारळाची झाडा होती. नारळाच्या झाडांका बघलं तर पुढे सुरूची झाडा, बाजूकच होते मँग्रोव्ज. कुणाल सांगता हे मँग्रोव्ज ना ते आपल्या नॉर्मल झाडापेक्षा 6 पट जास्त ऑक्सिजन देतात. ऐकान बरं वाटलं पहिल्यांदा अशी माहिती भेटली. मग कुणाला आमका थोडीफार अजून माहिती देतात. तसं आम्ही पुढे ओलत निघा चालू केलं. मग पुढे आमका एक छोटंसं साकव दिसलो. थसून कुणाल म्हणता एकदम कोपऱ्यासून गाला नाही तर बाहेर पडायची नाही. मग आम्ही हळूच कोपऱ्यासून बाहेर काढलो आणि बघता होतं काय आम्ही तारकर्ली बीचवर इल्लो. भारी वाटलं तारकर्ली बीचवर. दिनो बघता इथं बघा ॲक्टिंग करता. अकडे तारकर्ली बीचवर सनसेट दिसा होता. अकडे सुरूची झाडा आणि मागसून होतो कुणाल हळूहळू ओलयते होतो. आम्ही सुसाड जा होतो. आमचो रायडर होतो दिनेश काय थोपा नाही. दिनेश म्हणता लाईफ जॅकेट दिली आपल्याला काय बियाची गरज नाही, आपण जेवढी होई तेवढे फास्ट चालवू शकतो. मग काय दिनाक मी उतरून घातलं आणि म्हटलं आता मी वाईच चालवून बघते, माझा व्हिडिओ बनव. मी वाईच मुराडतंय. मग तिकडसून पर्यटक सांगतात मामका पण द्या. मग त्यांना दिलो आणि मी इलय बीचवरती तारकर्ली बीचवरती खूप दिवसांनी इल्यामुळे आज मी मोडाक लागले. तकडसून सनसेट होतो, भारीच वाटला. मग काय दिनाक सांगले पद्धतशीर व्हिडिओ कार, माका शायनिंग मारून दे. मग दिनं म्हणता खूप झालं. मी म्हटले ठीक आहे चल आणि मग बंद केले. तवसर तकडे पर्यटक आपली मजा करूक चालू केल्यानी, त्यांच्यानी पण कायाकिंग करूक चालू केल्यानी त्यांना पण भारी वाटलं. अकडसून सनसेट होतो. मग काय भारी वाटलं आमका पण. एका पर्यटकांका बघून दुसऱ्या पर्यटकांका पण इच्छा झाली, त्यांना पण करूक दिलं. तुमका पण जर कायाकिंग करूची इच्छा झाली तर तुम्ही नक्की विजिट करा रांजेश्वर कायाकिंग तारकर्ली.